गजरात आपण त्यांचं इथं मंचावर स्वागत करूया. मला आता येताना गिरीश सर असं म्हणाले, मी काव्य वाचन करणार नाहीये, मी म्हणणार आहे. मित्र राज ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार. हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि फक्त अडचण एकच आहे की एकच कविता सादर करायची आहे. मला ग्रेसांपासनं, इंदिरा संतांपासनं, शिरवाडकरांपासनं ते पुष्य मित्र उपाध्यायांच्या चलो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे अशा अनेक कविता आठवत आहेत. सादर करायचं आहे. एकच कविता सादर करायची, छोटीशी आहे, महत्त्वाची आहे. का मी ही कविता निवडली याचं उत्तर या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये मिळेल. अतिशय कवी कोण आहे तेही नंतर सांगेन, कारण आधी कवीचं नाव कळलं तर ते असं काही लिहू शकतात यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे कवीचं नावही नंतर सांगेन. संकर्षण स्पृह आहे, स्वतः कवितेवाले आहेत, त्यांना कदाचित ही कविता माहिती असेल. कविता अशी आहे, फक्त एकदा, फक्त एकदा तुझ्यात यावे, फक्त एकदा तुझ्यात यावे, तुझा गिळावा एकच ओठ, फक्त एकदा तुझ्यात यावे, तुझा गिळावा एकच ओठ, फक्त एकदा आणि करावी, फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी, फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी, कुबेर होऊनी तुझ्यात यावे, होऊन जावे पुरे भिकारी. ही विंदा करंदीकरांची कविता आहे. डंख असं तिचं नाव आहे. त्यामुळे कुबेर होऊनी तुझ्यात यावे कवितेला उद्देशून आहे. उगीच गैरसमज नसावा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू कुबेर सर. मी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय